बस इथं बसत का नाही बसा बस खाली बसायचं पाणी पडायला ते पाणी कुठे आता तू वरायचं काय पाहिजे थोडं याचा एक दूध पितो ओतली का पावडर याच्या एक मिनिट विलास घुले यांच्या पत्नीची ही अवस्था सध्या आपण पाहतो आहोत। केज तालुक्यातल्या टाकळी या ठिकाणी विलास घुले या तरुणाची 11 दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात सौरभ सोनवणे याला अटक करावी तसेच समाज माध्यमातून होत असलेल्या घुले कुटुंबाची बदनामी थांबवावी या मागणीसाठी बुधवारी सकाळपासून गावातील पाण्याच्या टाकीवर आंदोलन करण्यात आला। आंदोलनात विलास घुले यांची पत्नी व भाऊ आणि इतर मंडळी सहभागी झाले होते। अखेर सायंकाळी 5:30 वाजता या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। केज तालुक्यातल्या टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले हा मित्राला होत असलेल्या मारहाण थांबवण्यासाठी गेला असता त्याच्यावर चाकू हल्ला करून त्याचा खून करण्यात आला। या प्रकरणात पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे। रमेश घुले यांनी पुरवणी जबाबामध्ये सौरभ सोनवणे यांच्यावर देखील आरोप केले। त्याला अटक करा यासह समाज माध्यमातून घुले कुटुंबियांची होत असलेली बदनामी थांबवावी यासह इतर काही मागण्यांच्या विषयी घुले कुटुंबाने बुधवारी सकाळपासून गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं आणि त्या दरम्यान घुले कुटुंबीय तसेच विलास घुले यांच्या पत्नीला चक्कर येत असल्याचं भोवळ येत असल्याचं या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतं आहे। प्रचंड वाईट अवस्था त्यांची या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं। कुटुंबीय अस्वस्थ असल्याचं देखील पाहायला मिळालं। एका प्रचंड मोठ्या धक्क्यामध्ये हे कुटुंब सध्या वावरत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे।